सर्वप्रथम आपल्या आंबे प्रीमियर लीगचा जो एक नियम होता, प्रत्येक मॅचला नवीन फलंदाजीसाठी स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला असतील, तर कोणत्या 2 फलंदाजांना हा महान टीम सामना खेळण्यासाठी तुम्ही स्ट्राईकला पाठवू इच्छिता? रोशन आकाश. ओके, तर नाव येतात रोशन आणि आकाश. तर मला वाटतं, मी माझं वैयक्तिक मत सांगतो, या आंबे प्रीमियर लीगने जर कोण उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पुढच्या पिढीसाठी जर दिला असेल तर तो आकाश बोर्ड असेल. एकदा टाळून जाऊ दे, काय फलंदाजी करतो मित्र. जर याच प्रकारची फलंदाजी केली तर आपल्या गावचं नाव जसं संजय दादाच्या माध्यमातून झालंय, महेश दादाच्या माध्यमातून झालंय, त्याच माध्यमातून आकाश सुद्धा चांगल्या प्रकारच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपलं नाव मोठं करेल. आकाशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गौरव तुला यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व पहिले आणि या पहिल्या पर्वाची ही फायनल मॅच, हा महान टीम सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो या आपल्या कर्मभूमीमध्ये, ज्या मैदानाचं नाव कोंडा म्हणून नक्कीच आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. आणि नक्कीच पहिला चेंडू आकाशसाठी. हो 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 हो, सुरेख चेंडू, गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज वरती विकेट. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू असेल, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. हा पुढील चेंडू उडायला चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच मिड ऑफच्या दिशेने. आणि या 2 धावा, 2 धावांनी संघाच्या धाव संख्येमध्ये भर नक्कीच पडेल. 23 वरती जाऊन पोहोचले धाव संख्या. मित्रांनो, चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. हा पुढे चेंडू उडवला जातो. चेंडू पाहूया, 3री विकेट होते का? आणि 3री विकेट पण होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अविनाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज हीच शोधाची जननी असते. आणि या 6 चेंडूंमध्ये नक्कीच आपल्याला ती गरज, ती शोधाची जननी मिळते का, याकडे लक्ष असावं लागणार आहे. हा 6 चेंडूंचा खेळ आणि हा पहिलाच आवाजदार चेंडू 3 हिट असेल. 6 चेंडू 11 धावा, गोलंदाजी मार्ग वरती निखिल येतोय ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जर फुलटॉस डिलिव्हरी झाली तर त्याला नक्कीच प्रत्युत्तर 6 असेल. तर नक्कीच प्लेइंग क्रिकेट ऑन द फील्ड फॉर 2 hours rather than playing PUBG or any other mobile game, then will definitely go ahead. काय होतं, स्वतःचं फॉलो थ्रू. 3 हिट आहे, 3 हिट आहे, 3 हिट आहे. प्रयत्न चांगला आहे. पुन्हा 3 हिट, नो बॉल. काय होतंय निखिल, प्लीज काम डाऊन, शांत हो, शांत होऊन गोलंदाजी कर. संघाची धाव संख्या धावून 15 वरती जाऊन पोहोचले. साईड सांगितली नव्हती का? 2 आहे का? ठीक आहे ठीक आहे, 14 धावा झाल्यात मग. ओके, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हिट नसणार आहे. पाहूया पुढील चेंडू शुभम साठी. हो 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 हो, आवाजदार चेंडू. काय होतं, नक्कीच गोलंदाज प्रेशराईज असणार आहे. शांत व्हायचं आहे, शांत होऊन गोलंदाजी करायचं. नक्कीच उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धाव संख्या झाली ती 15. अजून देखील 9 धावांची आवश्यकता असणार आहे. हा पुढील चेंडू पुन्हा एकदा आवाजदार चेंडू. ठीक आहे ठीक आहे, चालू दे, हरकत नाहीये. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 8 धावा हव्यात. आपण ती क्षमता ठेवतो आणि नक्कीच उर्वरित चेंडू आपल्याला नक्कीच निर्धाव काढण्याची क्षमता आपल्याकडे आहे. ते तू करू शकतोस, ते तू करून दाखवशील.
5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला निखिल, पुन्हा चांगल्या प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत, कारण आपल्याला आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवायचा आहे. हा पुढील चेंडू असेल निखिलचा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. ठीक आहे, हरकत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गोलंदाज, की नक्कीच आपल्याला यशापर्यंत पोहोचायचं असेल, विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. हा पुढील चेंडू निखिलचा, आणि हीच गोलंदाजी हवी आहे. निर्धाव चेंडू पाहिजेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावा आहेत. यशापर्यंत आपण पोहोचलोय, अंतर खूप कमी आहे. सगळेजण प्रेशराईज आहेत, आपल्याला करून दाखवायचं आहे. गोलंदाजीने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे, रोखून ठेवायचंय फलंदाजाला. फलंदाज तुला देखील 7 धावा गोळा करायच्या आहेत. या चेंडूवरती षटकार लागतो का पाहूया. पुन्हा एकदा दगडून ठेवलं जातं आणि 1 धाव. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. काही होऊ शकतं. 3 चेंडू 6 धावा. निखिलचा पुढील चेंडू संदेशसाठी. 3 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू निखिलचा संदेशसाठी. पाहूया या चेंडूवरती मॅच संपते का, की मॅच पुढे वाढते. पुन्हा एकदा 2 धावा. 4 धावांची आवश्यकता अवांतरित पंचांनी घोषित केलेला आहे. फ्रीट असेल, नो बॉल आहे. नो बॉल आहे. नक्कीच या 2 धावा मिळतील, प्लस फ्री हिट असेल. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू निर्धाव येतात का पाहूया निखिलचं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल निखिलला. निर्धाव चेंडू होतोय. 2 चेंडू 2 चेंडू 4 धावा. काही होत आहे पाहायचंय. 2 चेंडू 4 धावा. मित्रांनो, नक्कीच थोडस आपले इनपिच थोडस खराब झाले आहे, त्यामुळे चेंडू उसळी घेतोय, मधीच बसतोय. त्यामुळे फलंदाजी करताना तितकंच आव्हानात्मक असेल फलंदाजाला. 2 चेंडू 4 धावा. देखील आता पुढील चेंडू 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 1 चेंडू 4 धावा. काय होतं पाहूया. 1 चेंडू 4 धावा. हाच महाअंतिम सामना असाच सुरेख व्हायला पाहिजे. गेम थांबवू नका मित्रांनो. जेवढा वेळ जाईल गेम थांबवू नका. गौरव, आपल्याकडे अनुभव आहेत. नक्कीच गेम थांबवायचं नाहीये, आणि संदेश दादा तेवढे करू शकतो, तेवढी क्षमता आहे. आणि नक्कीच चांगल्या प्रकारे होतो. प्रेशराईज असलेला हा सामना, महाअंतिम सामना 1 चेंडू आणि 4 धावांवरती येऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षण बघायचं आहे. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच आहेत. सीमा रेषेकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं सजवा. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना हा महाअंतिम चेंडू फेकला जातोय निखिल पांचाळ्याच्या माध्यमातून. हा शेवटचा चेंडू, आणि काय होतंय पाहूया. झेल होते का, आणि झेल होते. सुशील दादाचा प्रयत्नांना परमेश्वर प्राप्त झालेला आहे. प्रयत्नांची परमेश्वर केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आणि नक्कीच निखिल चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली या सामन्या दरम्यान, आणि चांगल्या प्रकारचा फटका शेवटच्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला होता. आणि आकाशने झेल टिपलाय. खरोखर आकाशचं कौतुक करावं तितकंच कमी असणार आहे. अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण आपल्याला ओम ईशा 11 संघाच्या माध्यमातून पाहायला